प्रत्येक मानव हा दुःखी आहे, प्रत्येक मानव दुःखी आहे आणि प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे। प्रत्येकाला वाटतं की मी सुखी व्हावं, प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे, परंतु सुखाचा कोणाला मार्ग मिळत नाही। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। महान अशा 3 रत्नांना बंधन करून ज्यांच्यामुळे हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना हे हितासुखाचे कल्याणाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना खरी मानवता प्राप्त झाली। अहो, एखादं गाव असेल बघा, गावाच्या बाजूला एखादा बारव असेल, विहीर असेल आणि या गावाच्या संपूर्ण नाल्या, संपूर्ण घाण त्या बारवामध्ये सोडलेली असेल आणि त्या बारवाचा दुर्गंध, त्या घाणीचा दुर्गंध संपूर्ण गावामध्ये पसरलेला असेल आणि अशा घाणीमध्ये, अशा दुर्गंधीमध्ये, अशा नालीमध्ये, चिखलामध्ये एखादा व्यक्ती पाय घसरून पडला असावा आणि अशा पाय घसरून पडलेल्या व्यक्तीला प्रेमाचा हात देऊन, मैत्रीचा हात देऊन, करुणेचा हात देऊन ज्या महामानवांनी बाहेर काढण्याचं काम केलं, ज्यांनी तथागतांच्या 10 पारमिता पूर्ण करून बोधिसत्वाचा साक्षात्कार करून घेतला, ज्यांनी भारतीय संविधान लिहून या भारत देशाला दान केले, असे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये मी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये आजच्या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भदंत धम्म सेवकजी महाथेरो, आजच्या परिषदेला उपस्थित असलेले पूजनीय भदंत डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो, पूजनीय भदंत डॉक्टर सत्यपाल महाथेरो, पूजनीय भदंत इंदवंस महाथेरो, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आणि आपल्या सर्वांना हे अनमोल असा भगवान बुद्धाचा धम्म श्रवण ग्रहण करण्यासाठी उपलब्ध ज्यांनी करून दिला, ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत, असे पूजनीय भदंत विपसनाचार्य पय्यारत्नजी थेरो, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघांना मी वंदन करतो। 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, मोठ्या एकाग्र चित्ताने आणि अधिष्ठान करून आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात, ग्रहण करण्यासाठी आला आहात। उपासक आणि उपासिकांनो, भगवंताचा धम्म हा माणसाला माणसाच्या दुःखातून मुक्त करणारा धम्म आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी दुःखातून मुक्त व्हावं, दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा सद्धम्म प्रत्येकाला वाटतं की श्रवण करावं आणि हा धम्म श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या परिवारामध्ये सांगून आलो आहोत की मी हिंगोलीला जात आहे, त्या ठिकाणी पूज्य भदंत पय्यारत्न यांनी धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या धम्म परिषदेमध्ये पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जात आहोत, ग्रहण करण्यासाठी जात आहोत असं सांगून मग आपण घरी आलो आणि इथं आल्याच्या नंतर कोणी काय करतंय ते कोणी काय करतंय आम्ही इथं बघत होतो। एक आल्याच एक काय अशा इथं झोपल्या होत्या बघा, आल्या झोपल्या होत्या, आल्या बघा। मग इथं आल्याच्या नंतर उपासक आणि उपासिकांनो, भगवंतांनी जो दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा सधम्म दिलेला आहे, या धम्माचा आपल्याला श्रवण करायचं आहे, ग्रहण करायचं आहे। भगवंतांनी मानवी जीवनाला दुःखातून मुक्त करणारा जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, या मार्गाला आपल्याला श्रवण करायचं आहे। शील, समाधी, प्रज्ञा, दान,
शील समाधी हे तत्व आपल्याला समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आला आहात. आपण सर्वांनी हे जे काही तत्व बुद्धाने आपल्याला शिकवलेले आहे, दानशील समाधीचे, प्रज्ञाशील समाधीचे, हे तत्व समजून घेतलं पाहिजे आणि या तत्वानुसार आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. भगवंतांनी उपासक उपासिकांसाठी बघा दानशील समाधी हे तत्व सांगितलेले आहे. 3 तत्व सांगितलेले आहेत. उपासकांनी श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे आणि समाधीचा अभ्यास म्हणजे ध्यान केलं पाहिजे. हे 3 तत्व उपासकांसाठी सांगितले आणि या 3 तत्वाचं आपण आपल्या जीवनामध्ये जसं जमेल तसं सातत्याने याचं पालन करायचं, जेणेकरून आपण आपल्या दुःखातून मुक्त हो. प्रत्येक मानव हा दुःखी आहे. बघा भगवंतांनी सांगितलं आर्य सत्यामध्ये की दुःख हे आर्य सत्य आहे. दुःख हे आर्य सत्य आहे आणि प्रत्येक मानव हा दुःखी आहे. प्रत्येक मानव दुःखी आहे आणि प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं की मी सुखी व्हावं. प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे, परंतु सुखाचा कोणाला मार्ग मिळत नाही. कोणी कशामध्ये सुख पाहिलं, कोणी कशामध्ये सुख पाहिलं. कोणाला वाटलं धन दौलतीमध्ये सुख असेल, त्यांनी त्याच्यामध्ये सुख पाहिलं. कोणाला वाटलं चांगले घरदार बांधावे, त्याच्यामध्ये सुख असेल, त्यांनी घरदार बांधले. बघा त्याच्यामध्ये सुख पाहिलं. काळ लोटल्याच्या नंतर पुन्हा दुःखी झाले, व्याकुळ झाले, कष्टी झाले, भयभीत झाले. बघा खरं सुख बुद्धांनी सांगितलं निब्बाणं परमो सुखं, निब्बाणाचं निर्वाणाचं परमश्रेष्ठ सुख आहे. आणि हे निब्बाणाचं निर्वाणाचं सुख तेव्हाच आपल्याला प्राप्त होतं जेव्हा आपण धम्मानुसार आचरण करू, धम्माला समजून घेऊ. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थित झाला आहात, धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित झाला आहात, तर श्रद्धायुक्त चित्ताने आपण धम्माला श्रवण करण्याचं काम करा, ग्रहण करण्याचं काम करा आणि त्याच्यानुसार आचरण करण्याचं काम करा. जेवढं आपल्याला हे जीवन लाभलेलं आहे, या जीवनामध्ये दान, शील, समाधी, प्रज्ञाशील समाधी हे तत्व समजून घेण्याचं काम करा आणि याच्यानुसार आचरण करण्याचं काम करा. भगवंतांनी सांगितलं श्रद्धायुक्त चित्ताने आपण दान दिलं पाहिजे. एका वेळेला बघा भगवंताकडे 2 व्यक्ती येतात आणि 2 व्यक्ती येऊन, 2 जण जवळचे मित्र असतात. दोघांनी भगवंतांना दान केलं आणि दान केल्याच्या नंतर आनंदाने भगवंताला प्रश्न विचारला, भगवान 2 जण मित्र आहे, भगवान 2 मित्र आहे आणि दोन्ही मित्रांनी 2 मित्र आहे आणि दोन्ही मित्रांनी भगवान आपल्याला दान दिलेलं आहे आणि दोन्ही दान भगवान हे सारखंच आहे. 2 मित्रांनी दान दिलं आणि हे दान सुद्धा सारखंच आहे. तर भगवान या दोन्ही मित्रांना या दानाचा लाभ सारखाच होईल काय? दोन्ही मित्रांना दानाचा लाभ सारखाच होईल काय? तर त्यावेळेला भगवान म्हणतात की नाही आनंदा, 2 मित्र जरी सारखे असले, दोघांनी दान जरी सारखं दिलं असलं तरी पण या दोघांना दानाचा सारखाच लाभ होणार नाही. कारण दान देताना दोघांच्या चित्ताची चेतना ही वेगळी वेगळी होती. म्हणून दान देताना आपण श्रद्धायुक्त चित्ताने आपण दान दिलं पाहिजे. दानंद दंतु श्रद्धाय शील रक्षन्तु सबदा, भावना विरता होतो गच्छन्तु देवतागता. श्रद्धायुक्त चित्ताने आपण दान दिलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे आणि समाधीचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपण देवता गतीला जाऊ. म्हणून श्रद्धेनं जसं जमेल तसं आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा अनाथ पिंडक भगवंताच्या काळामध्ये सर्वात दानदाता व्यक्ती होता. जीवनभर त्यांनी भगवंताला दान दिलं. बघा आणि शेवटच्या काळामध्ये अनाथ पिंडकाकडे काहीच राहिलं नव्हतं दान देण्यासाठी. आपल्या पत्नीला म्हणतो मला भगवंताकडे जायचं आहे, भगवंताला काहीतरी दान द्यायचं आहे, परंतु माझ्याकडे तर आता काहीच उरलं नाही, मी भगवंताला काय दान देऊ? पत्नीनं उपाय सांगितला, घरातली माती दिली, अहो आपण ही माती घ्यावी आणि ही माती घेऊन भगवंताला दान द्यावे. घरातली माती घेतो, बघा भगवंताकडे येतो, भगवंताला म्हणतो भगवान मोठ्या श्रद्धेने मी ही माती आणली, माझ्या घरामध्ये भगवान आता काहीच नाही आहे, आपण मी आणलेल्या या मातीचा स्वीकार करावा. भगवंतांनी मोठ्या श्रद्धेनं या मातीचा स्वीकार केला. त्या अनाथ पिंडकाला खालीपणा वाटत होता की मी
खालीपणा वाटत होता की मी जीवनभर भगवंताला दान दिलं आणि आज तथागताला दान देण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळेला बघा भगवंत म्हणतात, अरे अनाथ पिंडका, असा खालीपणा वाटू देऊ नको. तू आतापर्यंत मला जे दान दिलेलं आहे, तो आतापर्यंत मला जे दान दिलं आहे, या सर्व दानांपेक्षा हे मातीचं दान सर्वश्रेष्ठ आहे. कारण तू मला जे भोजन दिलं असेल, भोजन दिल्याच्या नंतर आम्हाला भुका लागलेल्याच आहे, परंतु अनाथ पिंडका, आता ही जी माती दिलेली आहे ही माती कधीच न संपणारी आहे. म्हणून सर्व दानांपेक्षा अनाथ पिंडका हे मातीचं दान सर्वश्रेष्ठ आहे. आपण वेळातला वेळ काढून या परिषदेला उपस्थित झाला आहात, हे एक वेळेचं दान आहे. बघा, आपली पारमिता पूर्ण झालेली आहे. याच्यानंतर ही जी निखमा पारमिता आहे, हे सुखाचा त्याग करणे. आपण काही वेळासाठी, काही मिनिटासाठी असेल किंवा काही घंट्यासाठी असेल, आपण आपल्या घराचा त्याग करून या ठिकाणी भिक्खू संघाची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी आला आहात, तर हे सुद्धा एक दान आहे. ही सुद्धा एक तुमची निखमा आणि दान पारमिता, अशा दोन पारमिता तुमच्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. उपासक आणि उपासिकांनो, वर्षातून एकच हा दिवस येतो बघा, आपल्याला पुण्य कर्म करण्याचा, चांगले कर्म करण्याचा एकच दिवस येतो. एकच दिवस तुम्ही भिक्खू संघाला दान देऊ शकता. याच दिवशी भगवान बुद्धाचा दुर्लभ असलेला जो धम्म आहे, जो दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा धम्म आहे, हा धम्म तुम्ही श्रवण करू शकता, ग्रहण करू शकता. तर या एका दिवसाला व्यर्थ वाया घालवू नका. या एका दिवसामध्ये जसं जमेल तसं उपासक आणि उपासिकांनो आपण दान द्या, शिलाचं पालन करा, श्रद्धायुक्त चित्ताने ह्या धम्मदेशनेला श्रवण करण्याचं काम करा, ग्रहण करण्याचं काम करा. भगवंतांनी जो शिलाचा मार्ग सांगितलेला आहे, जे 5 शील सांगितलेले आहे, या 5 शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे की जेणेकरून आपलं जीवन हे सुखमय होईल. तुम्ही जर 5 शिलाचं आपल्या जीवनामध्ये पालन नाही केलं तर या मानवी जीवनाला काही अर्थ राहणार नाही. माणूस असून प्राण्याप्रमाणे आपलं जीवन हे होईल बघा. भगवंतांनी खाण्यापासून ते लेण्यापर्यंत, चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत सर्वच काही आपल्याला शिकवलेलं आहे. आणि या शिलामध्ये माणसानं राहावं कसं, वागावं कसं, हे या शिलामध्ये आहे. आणि या शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं माणूस बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माणूस बनण्यासाठी या शिलाचं पालन केलं पाहिजे. माणूस बनण्यासाठी धम्माचं आचरण केलं पाहिजे. कारण भगवंताचा धम्म माणसाला माणूस बनवत असतो बघा. म्हणून या धम्माचं आपल्याला आचरण करायचं आहे. माणूस म्हणून जरी आपण जन्माला आलो तरी आचरण कसं करावं याची आपल्याला माहिती नाही. वाघावं कसं माहिती नाही, देवावं कसं माहिती नाही, बोलावं कसं, चलावं कसं याची माहिती नाही. आणि भगवंताच्या धम्मामध्ये बोलायचं कसं, चालायचं कसं, लिहायचं कसं सगळं सांगितलेलं आहे. आणि याच्याकरिता माणूस असून माणसाप्रमाणे जी वागणूक या धम्मामध्ये आपल्याला मिळत असते, म्हणून याच्यासाठी या धम्माचं आपल्याला आचरण करायचं आहे बघा. एखादा व्यक्ती बघा भोजन करत असेल आणि भोजन करता करता जर तोंड वाजवत असेल तर घरातलाच व्यक्ती म्हणतो बघा कसा माणूस असून कुत्र्यासारखा खायला आहे. बघा माणूस असून कुत्र्याची उपमा लागते. म्हणून माणूस असून माणसाचीच उपमा लागण्यासाठी भगवान बुद्धांनी उपदेशिलेला जो काही सद्धम्म आहे, जो दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा आहे, या धम्माचं आपल्याला आचरण करायचं आहे, धम्माचं आपल्याला पालन करायचं आहे. भगवंतांनी जे काही शिलाचा मार्ग सांगितलेला आहे, जे की धम्माची सुरुवात आहे, या शिलाचं आपल्या जीवनामध्ये आपल्याला पालन करायचं आहे. भगवंतांनी 4थ्या शिलामध्ये सांगितलं, मुसावाधा वेरमणी शिखापदम समाधियामी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही. 4थ्या शिलात भगवंत म्हणतात मी खोटं बोलणार आहे. भगवंतांनी पुन्हा वाच्यबद्दल शिल सांगितले. भगवंत म्हणतात फिरुसाय वाच्य वेरमणी शिखापदम समाधियामी, संपाफलाय वाच्य वेरमणी शिखापदम समाधियामी, म्हणजे खोटं बोलायचं नाही तर निंदा नालस्तीचं, चुगली चहाडीचं, कटू वचन, दुसऱ्याचं मन दुखेल अशा पद्धतीची वाचा मी माझ्या जीवनामध्ये वापरणार नाही. बघा या वाचेवरती आपण जास्तीत जास्त संयम ठेवण्याचं काम केलं पाहिजे. कारण तलवारीपेक्षा धारदार असलेली जीभ कित्येक जणांचा परिवार जोडू शकते. सम्यक वाचन, मृदू वाचन, एकमेकांना जर आपण चांगलं बोललो तर कित्येक जणांचा परिवार
परिवार जुटल्या जाऊ शकतो, परंतु आपली वाचा जर सम्यक नसेल, आपली वाचा जर मिथ्या असेल तर आपलाच परिवार तुटू शकतो, परिवारामध्ये फाळण्या होऊ शकतात, वाटण्या होऊ शकतात. म्हणून परिवारातील लोकांना एकमेकांसोबत चांगलं बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु लोक एकमेकांना चांगलं बोलत नाहीत बघा, वाईट वक्त बोलतात, एकमेकांचं मन दुखावत असतात, खूप घाणेरड बोलतात बघा. तारुण्याची वाचा आहे, तारुण्याच्या वाचेमध्ये लोक एकमेकांना वाईट वक्त बोलतात. बुद्धांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे, आपलं तारुण्य टिकून राहणार नाही, तारुण्याचं परिवर्तन होणार आहे. म्हणून तारुण्याच्या वाचेमध्ये एकमेकांना आपण वाईट वक्त बोललं नाही पाहिजे, घाणीचं बोललं नाही पाहिजे, पाडून टाकल्यासारखं आपण एकमेकांना बिलकुल बोललं नाही पाहिजे. कारण पैसा आणि तारुण्य पाहुण्याप्रमाणे असते, हे येते आणि लगेच निघून जाते, टिकून राहत नाही. म्हणून तारुण्याच्या वाचेमध्ये एकमेकांना वाईट वक्त बोलू नका. कारण तारुण्य जर आपले ढळलं आणि आपण म्हातारे झालो आणि म्हातारे झाल्याच्या नंतर आपल्याला जर वाटलं की आता कोणाला तरी 4 शब्द प्रेमाचे, मैत्रीचे आणि आलुलकीचे बोलावे, तर त्यावेळेला माय मावल्यांनो आपल्याकडे ती वाचा नसेल, आपली बोबडी वळलेली असेल, आपल्याला बोलता सुद्धा येणार नाही. कारण बुद्धांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे, आपलं तारुण्य इथं टिकून राहणार नाही. म्हणून तारुण्याच्या वाचेमध्ये एकमेकांना आपण वाईट वक्त बोललं नाही पाहिजे. लोक तारुण्याचा गर्व करून तारुण्याच्या ताकदीमध्ये एकमेकांना मारहाण सुद्धा करतात, मारहाण सुद्धा लोक तारुण्याच्या ताकदीमध्ये करतात बघा. बुद्धांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे, तारुण्याची ताकद आपली टिकून राहणार नाही. आपण एकदा म्हातारे झालो आणि म्हातारे झाल्याच्या नंतर जीवनभर जो हात एकमेकांना मारहाण करण्यासाठी उचलला बघा आणि म्हातारपणी वाटतं की हा कोणाला तरी आशीर्वाद देण्यासाठी उचलावा, तर त्यावेळेला त्या हातामध्ये तेवढी ताकद नसेल, तेवढी शक्ती नसेल की तो हात उचलेल आणि कोणाला तरी आशीर्वाद देईल. कारण बुद्धांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो तारुण्याच्या वाचेमध्ये एकमेकांना वाईट वक्त बोलू नका, तारुण्याच्या ताकदीमध्ये एकमेकांना मारहाण करू नका. दुर्लभ हे मानवी जीवन आहे. भगवंत म्हणतात दुर्लभो लोकस्मी मनुसंग पटिलाभो, मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बुद्ध म्हणतात दुर्लभो लोकस्मी सद्धम्मं सवनं, धम्म ऐकायला मिळणे, धम्म श्रवण करायला मिळणे हे सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभ ते दुर्लभ गोष्टी आपल्या बाबतीत घडून आलेल्या आहेत. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो आहोत, दुर्लभ ती दुर्लभ गोष्ट घडून आली बघा. त्याच्याही नंतर आपण धम्म श्रवण करू शकतो. दुर्लभ असलेला भगवान बुद्धाचा धम्म जो दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा धम्म आहे, हा धम्म आपण श्रवण करू शकतो. तर आता आपल्याला फक्त त्याच्यानुसार आचरण करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान नांदवायचे आहे. म्हणून धम्माचं सातत्यानं आपण आपल्या जीवनामध्ये उपासक आणि उपासिकांनो स्वतःला सुखी बनवण्याकरिता, कारण बुद्धाचा धम्म जो आचरण करतो त्याला सुखी बनवता असतो, सुखी बनण्याकरिता बुद्धाचा धम्म आहे. म्हणून स्वतःला सुखी होण्याकरिता धम्माचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करावं. आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये सुख पाहतो त्याच्यामध्ये सुख नाही. तुम्ही चांगले कपडे घालता त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं सुख असेल, 2 वर्षाचा काळ लोटला, कपडे जीर्ण झाले, फाटून गेले आणि फाटून गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही दुःखी झालात, व्याकुळ झालात, कष्टी झालात, भयभीत झालात. काही महिलांना वाटतं की सोन्या चांदीमध्ये चांगलं सुख असेल, म्हणून कित्येक महिला बघा सोनं चांदी, भरपूर सोनं चांदी घालतात, त्यांना वाटतं त्याच्यामध्ये सुख असेल. पुन्हा काही काळ लोटल्याच्या नंतर पुन्हा दुःखी होतात, पुन्हा व्याकुळ होतात, पुन्हा कष्टी होतात. सिद्धार्थ गौतमाकडे बघा, अगोदर ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर भरपूर धन दौलत होतं, भरपूर सोनं नाणं होतं, जसे पाहिजे तसे कपडे होते, परंतु त्यांना समजलं की याच्यामध्ये सुख नाही, शांती नाही, समाधान नाही.
नाही, निब्बाणामध्ये परमश्रेष्ठ सुख आहे आणि निब्बाणाच्या निर्वाणाच्या सुखाकडे आपण धावलं पाहिजे. हे जे सोन्या चांदीचं असेल किंवा कपड्या लत्याचं असेल याच्यामुळे आपली तृष्णा उत्पन्न होते आणि बुद्धांनी सांगितलं तृष्णा हे दुःखाचं कारण आहे आणि या तृष्णेला नष्ट करण्याकरिता आपल्याला धम्माचं आचरण करावं लागेल. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, हे जे आपण दागदागिने घालतो याच्यातून तृष्णा उत्पन्न होते, म्हणून या काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांनी बघा शील सांगितलं, माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वीरमणी, म्हणजे मी माझ्या गळ्यामध्ये कुठल्याच पद्धतीची माळ घालणार नाही, कपाळावरती कुठलाच गंध टीका टिकली लावणार नाही आणि परिषदेच्या दिवशी आपण उपसप्ताचं पालन केलं पाहिजे, भगवंतांनी सांगितलेल्या शीलाचं पालन केलं पाहिजे. परंतु असं नाही, कित्येक अशा महिला असतात बघा, परिषदेला दागिने डुगिने घालून येतात आणि इकडं भंतेची प्रवचन देतात आणि तिकडं त्यांचे ते दागिने डुगिने दाखवायचं राहतं. एवढंच नाही तर काय काय महिला झुमके घालून येतात आणि एकमेकांना बोलताना माना हलो 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 ते दिसलं पाहिजे, कानातलं दिसलं पाहिजे आणि सहज मग पुढचा व्यक्ती विचारतो कधी घेतले, आताच घेतले, माय तुझ्या नवऱ्याने घेतलं, मोहा बुड्या भगवान असाच आहे म्हणे, घेत नाही म्हणे. असं बघा तृष्णा उत्पन्न होते आणि तृष्णाच नाही तर पुढच्या महिलेच्या मनात तिच्या पतीच्या प्रती द्वेष उत्पन्न होतो. म्हणून या गोष्टी बुद्धांनी नाकारलेल्या आहे. म्हणून बुद्धांनी जो धम्म आपल्याला सांगितलेला आहे, जो दुःखमुक्तीचा आहे, या धम्माचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे, शीलाचं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. शेवटचा जो मार्ग सांगितलेला आहे तो समाधीचा. आपण आपलं या धम्माचं आचरण करत असताना आपल्याला रागाचे, द्वेषाचे, तृष्णेचे, मीपणाचे, अहंकाराचे, वासनेचे कित्येक असे अडथळे येतात बघा आणि या संपूर्ण अडथळ्यातून बाहेर पडण्याकरता एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे समाधीचा, ध्यान साधनेचा मार्ग आहे बघा. ध्यान साधनेच्या मार्गातून आपल्या चित्तामध्ये जे काही विकार आहेत, घाणीचे विकार जे आहेत, जे की दबून बसलेले आहेत, हे विकार आपण काढून टाकण्याचा मार्ग म्हणजे ध्यान साधनेचा मार्ग आहे. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपले विकार बाहेर काढू शकतो. म्हणून ध्यान करणे हे फार महत्वाचं आहे. कित्येक लोकांची सवय असते बघा, कधी ते ध्यान करत नाही, कधी ते ध्यान करत नाही आणि ध्यान न केल्यामुळं चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत आणि वाईट गोष्टी मात्र त्यांच्या पक्क्या लक्षात राहतात. उद्याच्याला जर तुम्ही घरी गेलात, कोणी विचारलं कुठे गेल्या होत्या, काल हिंगोलीला परिषद होती, परिषदेला गेले होते, तिथं भंतेजीनं धम्मदेशना दिली, माय काय सांगितलं, माय लय नादर सांगितलं, पण सांगितलं काय ते आठवत नाही. पण मला ना एखाद्यावर शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत भांडण तंटे झाले का, हो माय म्हणे 5 वर्षाखाली जावसोबत भांडण झाले होते आणि तिचे काय काय शब्द आहेत की हृदयावर असे कोरून ठेवलेले आहेत असे म्हणतात बघा. म्हणजे ज्या घाणीच्या गोष्टी आहेत, ज्या वक्त्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी आपण लक्षात ठेवतो. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला सुखाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही. म्हणून ध्यानाचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे, ध्यान साधना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. भगवंतांनी 2 प्रकारचे आहार सांगितले बघा मानवी जीवनामध्ये. एक आहार जो आपण भोजन करतो, जीवन जगण्यासाठी भोजनाची आवश्यकता फार आहे बघा. आपण भोजन करतो, जर भोजन नाही केलं तर हा जीव संपणार आहे, मरून जाणार आहे आणि मग मेलेल्या माणसापुढे कितीही रडलं, किती आरडलं, किती ओरडलं तरी पण तो माणूस उठत नाही, उठून बसत नाही, कारण तो भोजन न केल्यामुळं मरून गेलेला आहे. भगवंतांनी मानवासाठी दुसरा एक आहार सांगितला आणि दुसरा आहार म्हणजे तो ध्यानाचा आहार आहे, समाधीचा दुसरा आहार आहे. ध्यान करणे हा मनाचा आहार आहे बघा. ज्या पद्धतीनं शरीराला आवश्यकता आहे आहाराची, त्या पद्धतीनं मनाला सुद्धा आहाराची आवश्यकता आहे. म्हणून आपण सातत्यानं ध्यान केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं शरीराला जर आहार नाही दिला तर शरीर मरून जाते, त्या पद्धतीनं जर मनाला आहार नाही दिला तर हे मन सुद्धा मरून जाते. आणि जर हे मन मरून गेलेलं आहे आणि अशा मेलेल्या मनाच्या माणसाला मग किती धम्माचा उपदेश दिला, किती सुख शांतीचा, दुःख मुक्तीचा उपदेश दिला, तरी पण त्या माणसाला ते काही समजत नाही. कारण ध्यान साधनेचा आहार न घेता
नसल्यामुळं त्या व्यक्तीचं मन मेलेलं आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, दुर्लभ असलेल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला दुर्लभ हा बुद्धाचा धम्म मिळालेला आहे. मानवी जीवन एका नदीमध्ये वाहणाऱ्या फेसाप्रमाणे, बुडबुड्याप्रमाणे आहे. कधी संपून जाईल ते सांगता येत नाही. मानवी जीवन एका दिव्याप्रमाणे आहे, वाऱ्यातल्या दिव्याप्रमाणे आहे. वाऱ्यातला दिवा कधी विझून जाईल ते सांगता येत नाही. त्याच पद्धतीनं हे मानवी जीवन कधी संपून जाईल ते सांगता येत नाही. म्हणून या जीवनामध्ये जेवढं आपल्याला जीवन लाभलेलं आहे, या जीवनामध्ये आपण सातत्यानं पुण्यकर्म करावं, चांगले कर्म करावं, इतरांच्या हिताचे, इतरांच्या सुखाचे आणि इतरांच्या कल्याणाचे सातत्यानं कर्म करत चालावं. या जीवनामध्ये शीलाचं पालन करावं, समाधीचा अभ्यास करावा आणि श्रद्धायुक्त चित्ताने आपण दान द्यावं, जेणेकरून आपल्या सर्वांचं मंगल होईल. सर्वांच्या परिवारामध्ये सातत्यानं सुख, शांती आणि समाधान हे सातत्यानं नांदेल. आजच्या मंगल प्रसंगी एवढा धम्माचा उपदेश देऊन आपल्या सर्वांच्या प्रती मी असीम मंगल मैत्री आपल्या सर्वांच्या प्रती असीम मंगल भावना व्यतीत करून या अल्पशा धम्मदेशनेला विराम देतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.